संघासाठी हे आमंत्रण स्वीकारत असताना सलामीची विद्यमान जोडी मैदानावर रवाना झालेली आहे. आता मात्र एक मोठं नाव कुंडे बहालचं समाधान वास्कर ऑन स्क्रीन दिसेल आपल्याला. नक्कीच इथून आपल्याला 3 षटकही 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपला एक्स्ट्राचा जो क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये आहे त्याला आतमध्ये घेतलं जाईल. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पंच 4 ओव्हरची मॅच असणार आहे तशी कल्पना आयोजकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली 5 ओव्हरची, तदनंतरची 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. आता मात्र आपण मैदानावर लक्ष केंद्रित करूया. जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द आयोजित स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक रोमन ट्रॉफी 2026 थर्रार पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर च्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि त्यानंतर फलंदाज गोलंदाजासाठी बायसायकल, क्षेत्ररक्षक आणि उगवता सितारा याच्यासाठी कूलर, अशा पद्धतीची मोठी स्पर्धा. 1 लाख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय चतुर्थ आणि 5वे क्रमांक अशी 25,000 रुपये रोख असणार आहे. आणि नितीन डीजे धोंद्रे आपण पाहतो या स्पर्धेची शोभा वाढवतोय आणि त्याच्या समवेत 24 लाईव्ह इव्हेंट अशी पूर्ण स्टार कास्ट आज एकवटली आहे या रोमन ट्रॉफी 2026 मध्ये. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जलद गतीचा गोलंदाज जिते एक्सप्रेस या नावाने ज्याची ओळख आहे तो हरेश गावण जर्सी क्रमांक 19 मध्ये आज आपल्या संघासाठी लढतोय जितो आहे जितेसाठी. पंचांचा ग्रीन सिग्नल, राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल समाधान वास्कर. या बेलला मात्र ऑफ ड्राईव्ह केला, गोळीच्या वेगाने चेंडू मात्र इथे लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. तिथे मात्र स्वतः त्याचा बंधू भाऊ प्रथमेश यावेळेला पाहायला मिळतोय. गावंट जितू आहे जिथे बी संघाचा कर्णधार, पण आज मात्र आपल्या घरच्या संघामध्ये आपल्या मोठ्या संघामध्ये आज त्याची निवड झाली आणि निवड देखील तो सार्थकी लावतोय कारण त्यांचे नंबर येत नाही. सध्याच्या घडीला निलेश असेल, त्यानंतर हरेश गावंड असेल, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. टप्पा पडला यावेळेला लेट कटचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने जाईल. इथून मात्र फेकून दिलाय डीप पॉइंटच्या दिशेने 4 धावसंख्येसाठी. पहिल्या चेंडूवर 1 आली, त्यानंतर मयूर वास्कर जसा स्ट्राईकला गेला तस या वेळेला मात्र अनऑर्थोडॉक्स फटका, गुडघा टेकला, बैठक शॉट डीप स्कोर लेगच्या वरून. हा छत्रपतींचा छावा, या फटक्यावर आल्यात 6 धावा. धावा इथे एकवटल्या धावफलकावर. काय अप्रतिम फटका मयूर वास्कर याच्या बॅट मधून पाहिला, बैठक शॉट. या बल्ला जसा चेंडू समोर प्लॉट मध्ये पाहिला ना तसा सिक्सर प्लॉट मध्ये देखील त्यांनी पाठवला. अप्रतिम फटका होता. अगदी बघतच राहावं असं दृश्य मागच्या फटक्यावर आपण पाहिलं. रिप्लेच्या माध्यमातून 24 लाईव्हला दाखवलं देखील आपल्या सर्वांना. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश गावण, आमचे पंच द्वारकानाथ चोरगे सर. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण सातत्याने आता आपण पाहतोय अप्रतिम फटका. बघा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकताय. बैठक शॉट अगदी आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मयूर वास्कर ऑन स्ट्राईक. चॉप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र चेंडू बॅटला लागल्यानंतर अगदी जमीनला काहीसा गरंगळत यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. रोहित मात्रे उगवता खेळाडू, रायझिंग स्टार खेळाडू पेन तालुक्याचा यावेळेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि तेवढा ताकदीचा खेळाडू आपण पाहतोय समाधान वास्कर आणि मयूर वास्कर ही जोडी मैदानावर आहे. सध्याच्या घडीला कुंडे बहाल या प्रेक्षकांना मात्र असं वाटत असेल की ही जोडी जर टिकली ना तर 50च्या पार धावसंख्या जाऊ शकतात आणि ती गरज देखील आहे. कारण जितू जिते सारखा संघ आपल्या विपक्षामध्ये खेळतोय. कुंडे बहाल तेवढ्या ताकदीचा आहे आणि दोन्ही संघ एवढ्या ताकदीचे आहेत की इथे धावांचा डोंगर रचावा लागेल कुंडे बहाल संघाला. समाधान वास्कर यांनी चॉप केलाय पुन्हा एकदा शॉट पॉइंटच्या दिशेनं. तिथून वाईटिश शॉट पॉइंट आहे तिथे.
इथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली जाईल. धाव फळक पोहोचेल आता मात्र 12 आकड्यावरती. मयूर वास्कर याच्या बॅटमधून धाव आली. समाधान वास्कर यावेळेला मात्र एक धावसंख्येवर आता योगदान देतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समाधान वास्कर जब्बल पास 100च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. एक चेंडूमध्ये एक धाव आली. मयूर वास्करचा जर बघितलं आपण तर 4 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात. यावेळेला पुन्हा एकदा बैठक शॉट इथे पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगानं चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल डीप मिड विकेटच्या दिशेनं आलाय हा चौकार. पोहोचला आता 16 आकड्यावरती. पहिलं षटक जसं संपलं ना, मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं ना की पावसामुळे बेडकाला आणि स्ट्राईकमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये स्ट्राईकच्या फलंदाजांना थांबवणं खूप कठीण असतं. स्पीडअप करायचं, अजून पुढची मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्याच्यामुळे आम्हाला सहकार्य करा लवकरात लवकर. आपण चला आपल्याला 15 मिनिटं दिली आहेत. त्या 15 मिनिटामध्ये जर आपण 3 षटकं फेकलीत नाही तर आपल्या 4थ्या षटकामध्ये पॅनलाइज केला जाईल. रुपेश यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे. रुपेश मात्र व्यावसायिक क्रिकेटर आहे. गोलंदाजी मार्कवर रुपेश मात्रे. ऑन स्ट्राईक मयूर वास्कर. खोळबट टप्प्याचा चेंडू भेदक मारा, बुंधातला मारा इथे खेळला जातोय. सन्मान दिला गेला. मयूर वास्कर देखील त्याच आपण पाहतोय हळबलचा खेळाडू आहे आणि अगदी आपण पाहतोय चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट दिली जातोय, सन्मान केला जातोय. खराब चेंडूवरती मोठे प्रहार खेळले जातात. कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे खेळलं जातोय. मयूर वास्कर कडून आता मात्र समाधान वास्कर. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव कुंडे बहालचं. तो मैदानावर मात्र इथे तग धरून आहे. बघूया काय चमत्कार एखादा होतोय का. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेलाय. कानोबा कुंडे बहाल जितू आई जिते संघानं नाणेफेक जिंकली. इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 16 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये रुपेश मात्रेच्या पहिली धाव आली आणि आताचा निर्धाव चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे गोलंदाजी करताना बेशूट टोळे बाज फटकेबाजी इथे खेळली जातोय. समाधान वास्कर पहिलंच बॉडीला लोड केलं होतं. अगदी आपण पाहतोय थोडा बॉडीला क्रॉस ठेवलं होतं. बॅटचा फ्लो डीप मिडविकेटच्या दिशेने होता आणि जसा काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना, परफेक्ट कार्यक्रम करूनच टाकला समाधान वास्कर यानं.
किंबहुना आम्ही बऱ्याच वेळा क्रिकेट पाहिलंय, कधी कधी चांगल्या चेंडूवर देखील सपाटून मार पडतोय, पण किंबहुना कधी कधी हे खराब चेंडूवर देखील विकेट मिळतोय. ते आता इथे आपण पाहिलं. असं म्हणतात प्रत्येक क्षण किन प्रमाण, प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते. ते एकंदरीत चित्र आपण पाहिलं. लोअर फिल्टाचा चेंडू ऑन द राईज फटका चढवायचा होता, पुल केला होता, तिथे डीप बॅकवर्ड व्हायला लागला, क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल पकडला गेला आणि पहिला विकेट इथे मात्र खेळाडू कक्षामध्ये जातोय. विष्णू चौधरी आमचे शिवकरचे इथे आमचे मामा आहेत, ते इथे आलेले आहेत. तर विनंती करतोय आपण या. विष्णू चौधरी साहेब शिवकरचे आमचे या लगेचच. दशरथजी पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. आमच्या या पाली खुर्देचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ मंडळ त्यांना विनंती करतोय, आपण आजूबाजूला न बसता आपण व्यासपीठावर आपली जागा तिथे नाही, तर आपली जागा या अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांची जागा आहे. कृपया करून आपण या. आपलं स्वागत आहे. चला तर मैदानाकडे जाऊया. रुपेश मात्रे कमबॅक करतोय. जसा मोठा फटका आला तदनंतर एक विकेट देखील मिळाली. ज्यांनी षटकार मारला त्याला गारद केलं, मैदानाच्या बाहेर पाठवलं. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे मात्र क्रीजच्या कॉर्नरचा वापर केला जातोय. थोडा साइड ऑन ऍक्शन पाहायला मिळेल रुपेशाची यावेळेला. मात्र यॉर्कर चेंडू फ्लर लेनचा चेंडूचा मारा केल्यानंतर टप्पाच तिथे मात्र पडला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. शरीरापासून लांब ठेवला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला जातोय. पुन्हा एकदा त्या पद्धतीचा चेंडू आता खेचून मारायचा होता. बघा, हा पण शरीरापासून चेंडू लांब होता, पण खेचून मारायचा होता. हा जर फटका इनसाइड आउटचा चढवला असता, किंबहुना बॅटच्या रडारमध्ये आला असता, जसा चेंडू येईल ना तसा तुम्हाला खेळ करावा लागतो. हे बेसिक प्रिन्सिपल आहे क्रिकेटचं. इथून बघता बघता पाहता पाहता 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. 2 षटकांच्या अखेरी धावफलकावर धावा 23, 1 बाद 23. पहिला विकेट गारद झाला तो समाधान वास्कर याचा. वैयक्तिक त्यानं 11 धावसंख्येचा खेळ केला, 5 चेंडू तो खेळला. आपण आता जाऊया डीजे मास्टरला थोडीशी संधी देऊया. भोईर मोहोचा पाडा याला विनंती करतो की आपण या. आपलं स्वागत आहे अतिथी कक्षामध्ये. वासुदेवजी मात्रे आपल्याला देखील विनंती करतोय, आपण देखील अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे. दशरथजी पाटील आपल्याला देखील विनंती करतोय, आपण देखील या. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला जरा स्पीडअप करायचं आहे. विनंती करतो अधिकची टीम मीटिंग न घेता 2 षटकं संपली. 23 धावा धावफलकावर आहेत. उशिरा जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो, नाणेफेक जिंकली जितू आई जिते संघानं क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित प्रतिस्पर्धी संघ अर्थात कानोबा कुंडे बहाल संघासाठी केलंय. अरुणजी आपण देखील या अतिथी कक्षामध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळेल. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्यभागून जसा सुईमधून धागा ओवावना तसा चेंडू सी मारेशा पार जातोय. मिळतील धावा 4. इथून धावफलकावर बदल होईल, धावसंख्या वृद्धिंगत होईल, धावसंख्या वाढली जाईल. 27 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 बाद 27 धावा धावफलकावर. रोहित मात्रे जलदगतीचा गोलंदाज आहे, पण शॉट सिलेक्शन देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं आहे. कौतुक करेल नक्कीच या फलंदाजाचं. ज्या पद्धतीनं सुरुवात केली मयूर वास्करनं, एक चौकारानं पहिली सुरुवात केली, तदनंतरचा षटकार आणि आता मात्र काही वेळापूर्वी आलेला हा चौकार काऊ कॉर्नरच्या दिशेनं. खोलवर टप्प्याचा चेंडू या बेलेला मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणार आहे. शफल करून खेळतोय, त्याच्यामुळे किंबहुना हा रोहित मात्र फंबल करतोय गोलंदाजीमध्ये, कारण इथे शफल करतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय फलंदाज काहीसा आणि रोहित मात्र राईट टाइम राऊंड दी विकेट गोलंदाजी करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये तो जास्ती करून विकेटला म्हणजे यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रयत्नामध्ये एक चौकार पडला आणि एक वाईट देखील टाकलाय. आता देखील त्याच पद्धतीचं चित्र होतं. आतली कडा बॅटची लागली, लेग गलीमध्ये चेंडू आपण पाहिला. बघता बघता पाहता पाहता एक धावसंख्या देखील पूर्ण झालेली आहे. आता मात्र कुठेतरी विचार केला आणि त्या विचारात्मक गोलंदाजीचा विचार करत असताना अँटिसिपेट केलं गेलं. फलंदाजाच्या फलंदाजीला अंदाज घेतला गेला आणि त्या पद्धतीने या बिल्ला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला. या बेलेला मात्र मोठा फटका आला. अँटिसिपेट केलं फलंदाजाने. या बेलला मोठा फटका आला. इथून मात्र स्लॉट मध्ये पाठवला. सिक्सर प्लॉट मध्ये
प्रतिपचंद्र लेखेय वर्धिष्णु विष्णु वंदिता सहष्णु शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा कळे कळेने वाढत जातो ना, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कले कलेने वाढत गेलं. आणि त्याच राजा शिवछत्रपतींचं आपण पाहतोय गीत ऐकलं. खरं तर पाली खुर्द हे गाव आपलं निसर्गाच्या अगदी पायथ्याशी आपण पाहतोय या सह्याद्रीच्या रांगा. आणि त्या सह्याद्रीच्या रांगेच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं ते छोटंसं गाव पाली खुर्द. आणि या पाली खुर्द गावामध्ये रंगलाय हा क्रिकेटचा खेळ. खरं तर बापदेव आमचे ग्रामदैवत त्यांच्या पदस्पर्शाने पाबून झालेली भूमी आहे. माची प्रबळ गड आपण हा समोरच्या दिशेने पाहतोय. अगदी इतिहासामध्ये हे गावाची नोंदणी आहे असं आमचं पाली खुर्द गाव. आणि अगदीच आपण पाहतो या गावामध्ये आमच्यासारखी प्रेमळ माणसं, रोहितजी असतील, जगदाजी असतील, अशी चांगली माणसं या गावामध्ये आहेत. आणि या गावामध्ये आज ही स्पर्धा रंगतोय. तब्बल 6 दिवसीय स्पर्धा रोमन ट्रॉफी या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धेची चर्चा आहे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून फटका चढवायचा होता, फटका फसला. इथून 38 सर्कल मध्ये घेरावात, हा घेरावात फसलाय फलंदाज. यावेळेला मात्र मयूर वास्कर ठरलाय शिकार रोहित मात्रेचा. नवीन फलंदाज आलाय. पहिलं समाधान वास्कर हा माघारी परतला. वैयक्तिक त्याने 11 धावा बनवलं 5 चेंडूमध्ये. त्यानंतर मयूर वास्करला आपण पाहिलं आत्ताच विकेट त्याचा गेला 38 सर्कलमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेल पकडला. रुपेश मात्रे याने 17 धावा त्याने केल्या 8 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज आता आला विराज गायकवाड इनॅट नंबर 4 वर. मयूर गायकवाड जसा आलाय तसा अडब्या बॅटने खेळाय चेंडू डीप इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळेल. एक धाव तिथे पाहायला मिळेल. एका दबसंख्येने वैयक्तिक इथं ओपनिंग दिली विराज गायकवाडनं आपल्या खेळीला. इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 37 पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात 37 लॉस ऑफ 2 विकेट. अद्याप 1 षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आहे आणि ज्यांनी डाव सावरला होता इथून मात्र ते महत्वाचे खेळाडू समाधान वास्कर आणि मयूर वास्कर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर उर्वरित जबाबदारी विशाल भोईर आणि विराज गायकवाड या 2 खेळाडूंवरती असणार आहे. इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये अजून धावा येतील किती हा मात्र प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला कुंडेबहालच्या प्रेक्षकांमध्ये आहे. कान्होबा कुंडेबहालचे प्रेक्षक एकटक नजरेने पाहत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नक्कीच जितवाई जित्याचे प्रेक्षक देखील इथे मात्र एकटक नजरेने पाहत आहेत. किंबहुना ही मॅच आता जर पेन विभागामध्ये असते ना तर 100-150च्या वर प्रेक्षक जितवाई जित्याच्या सोबत असतात. जर इथून संघ सुपर 5 मध्ये पोहोचला ना तर नक्कीच 3 ते 4 इथून टेम्पो आपल्याला पाहायला मिळतील. एवढा प्रेक्षकांचा म्हणजे प्रतिसाद आमच्या जितवाई जिथे संघाला सातत्याने असतोय. लीलाधर असतील, त्यानंतर रुपेश मात्रे असतील, हरेश गावण. या इनसाइड आउटचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅक केलं होतं. डीप कव्हरला तिथे पकडला जेल आणि संपला खेळ. जर्सी क्रमांक 27 मध्ये हा खेळाडू तिथे अगदी चपळाईने येतोय, धावत येतोय, पळत येतोय, रनिंग कॅच पकडला जातोय. विराज गायकवाडचा विशाल गायकवाडनं इथे झेल पकडला. अगदी रनिंग कॅच म्हणावी लागेल. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक भैरवीचं षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच काटेकोरपणे फलंदाज करत असतात. पण सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवर मात्र गारद केलं विराज गायकवाडला. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय प्रसाद भोईर.
बघूया प्रसाद भोईर कशा पद्धतीने आपल्या संघासाठी खेळ करतोय. अगदी क्रॉस इथे मात्र स्टान्स आहे फलंदाजाचा. शफल केला, यावेळेला खोदून काढलाय यॉर्कर चा हा चेंडू. तिथे मात्र एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. लेझी क्षेत्ररक्षण तिथे थोडं पाहायला मिळालं. अगदी जर चपळाईनं त्या चेंडूपर्यंत पोहोचला असता तर नक्कीच तिथपर्यंत एक धावच आली असती. पण किंबहुना आपण जर तर बोलू शकत नाही. जे घडलंय त्याच्यामध्ये सत्यता आहे. आता 2 धावा आल्यात. 39 धावा धावफलकावर आहे. 39 3 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. राईट अप राऊंड द विकेट आहे. पुन्हा एकदा खोदून काढलाय. हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून स्वतः कर्णधार चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी 2 धावसंख्या वाचवल्यात. इथून मात्र प्रसाद भोईर जसा आलाय मैदानावर आला ना तसा 2-2 धावा पडून काढल्यात. 41 धावफलक आता पोहोचेल 3 विकेटच्या मोबदल्यात. प्रसाद भोईर आणि विशाल भोईर ही जोडी मैदानावर आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मयूर. इथे मात्र बॅटची कडा ब्रश करून चेंडू गॅदर केला जातोय. विकेट किपरच्या याच्या दस्तान्यामध्ये जातोय. वज्र मुठीत कैद केला जातोय. आणि विकेट क्रमांक इथे मात्र 4 मैदानाच्या बाहेर. 41 धावा धावफलकावर 4 गडी बाद. नक्कीच रायगडावर आणि चौदार तळ्यावर अर्थात आपण पाहतोय जिच्या कुशीत स्वराज्याचं स्वप्न बघितलं गेलं ती राजमाता जिजाऊ. आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं ते राजा शिवछत्रपती. आणि ते स्वराज्य पेळलं गेलं ते नक्कीच संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हे गीत आपण ऐकलं. आणि बघता बघता पाहता पाहता ऑन ड्राईव्हचा फटका देखील फलंदाजाच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव घेतली आणि दुसरी धाव देखील चपळाईने पूर्ण केली. स्पीडअप करायचं या बल्ला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये मयूर यानं मात्र इथं धाव बाद केलं या फलंदाजाला. खरं तर बऱ्याच शुभेच्छा येत आहेत. उद्योगपती आमचे रामनाथ भाई यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत जीते संघासाठी. निर्धारित 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणि तदनंतर धावफलकावर आपला धावा पाहायला मिळतील 43. 44 धावसंख्येचं आव्हान इथे टार्गेट सेट केले गेले. 44 धावा बनवायचे म्हणजे प्रति षटक 11च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. जितवाई जिते या संघाला कान्होबा कुंडे बहाल या संघाच्या विपक्षामध्ये प्रथमतः इथे त्यांच्या वाटेला फलंदाजी आली आणि 43 धावसंख्या बनवल्या. कान्होबा कुंडे बहाल संघाने 44 धावसंख्येचा आव्हान आहे. त्याला स्पीडअप करायचा. अजून एक सामना मला खेळवायचा कारण तो प्रतिस्पर्धी संघ देखील आलाय. शिवकर संघ खरं तर रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघ ज्याने 2 इथे मात्र सामने जिंकले. एक पहिला हरवलं जय चेरोबा सांगडे संघाला आणि दुसरं श्रीराम बळवली संघाला पराभूत करत मात्र इथं पदार्पण केले. त्याने मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना देखील देऊया शुभेच्छा. आता इथून 44 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 44 धावसंख्या कशा बनवल्या जातील नक्कीच त्याचं आपल्यापर्यंत विवरण नक्की पोहोचणार आहे.
चला सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहा अजून एक सामना खेळवायचा आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर थँक्यू सो मच अक्षय पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहा द्वितीय फेरीमध्ये हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो, जिथे एका साईडला कानोबा स्पोर्ट कुंडेवाल आणि त्याला फाईट करत असताना चितवा 11 जिथे या दोन संघांदरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला पूर्वार्धाचा खेळ पहिलं जिथे बॅटिंग केली, पहिल्याच पूर्वार्धामध्ये कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमनं आणि 4 षटकांच्या अखेरीस 43 धावा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवलाय. जितू 11 जिथे संघासमोर 44 धावेचा लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज रोहित म्हात्रे आणि हरेश गावन ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड मोनिश पाटील हा पहिला गोलंदाज कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमचा. कॉमेंट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. 44 धाब्यांचा लक्ष हा पार केला जाईल की या धाबा डिफेन्स करेल कुंडेवाल संघ. पहिला P1 षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अगदी गुडला स्पॉटला चेंडूला टेक ऑफ केलं. उसरी देखील भरपूर चांगली प्राप्त झाली आणि सरळ चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा पहिला बॉल निर्धाव फेकला. सेकंड बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. कॅच लॉब जीवनदान फलंदाज रोहितला मिळालंय आणि इथे मात्र हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळता. प्रत्येक विकेट खूप काही महत्वाचं राहील. प्रत्येक खेळाडूला चांगले योगदान मॅच मध्ये द्यावं लागेल कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमसाठी. पहिले सलग 2 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाज मोनिश पाटील या गोलंदाजानं. त्याच्यानंतर त्याच्यावरती हवाई हल्ला चढवल्या, प्रहार केला, फटका दमदार आहे, धावामध्ये 60 ठोकलाय रोहित म्हात्रेंना षटकार. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलंय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. ड्राईव्ह केला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेनं संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टोटल 44 धावेंचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य पार करत असताना अगदी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न सध्या रोहित म्हात्रेचा राहिला. तेवढीच चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जकडून ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज मोनिश पाटीलचा राहिला. कित्येक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी सातत्यानं खरं तर कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमसाठी मोनिश पाटीलची आपण पाहिल्या. आणि तोच गोलंदाज आता त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर हा चेंडू चाललाय अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. समाप्त झालं. पहिल्या 6 बॉल मध्ये धावा आल्या, त्या मात्र 12. मोनिश पाटीलचा पहिला P1 षटक, ज्या पहिल्या P1 षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. अजून 18 बॉल मध्ये 32 धावा करायच्यात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि हे शुभ संकेत असतील बॅटिंग करत असताना जितवा 11 जिथे टीमसाठी, कारण की विकेट गमवलं नाहीये. सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रे आणि फलंदाज हरेश गावनला पाहता. सेकंड ओव्हर, दुसरा ट्रम्प कार्ड, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल.
संजय वास्कर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. थोडासा फास्ट खेळला कारण की अजून एक सामना कव्हर करायचं समाधान याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल ड्राईव्ह केला फाईन रिझर्व मध्ये. चेंडू वेगाने चाललाय 4 धाब्यांसाठी. पाठ कटणं या 4 धाबा जोडल्या जातील. संघ 4 ने पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धाबा पहिला संघ 16 या आकड्यावरती. चौकार आल्या पहिल्याच बॉल वरती. 4 धाब्यानं संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रहार करण्याचा प्रयत्न स्लोवर गतीचा बॉल होता. फसवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज संजय भास्करनं आणि अगदी हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. चेंज स्पेस करावा लागेल. गतीमध्ये परिवर्तन व्हॅरिएशन हे सातत्याचा वापर मैदानावरती करावा लागेल. कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमला प्रहार केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवा देत असताना चेंडू निघून चालल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार येतोय फलंदाज हरेश गावनच्या बॅटमधून. दोन चौकार फलंदाज हरेशच्या बॅटमधून आल्यात. धावसंख्या पाहिली टोटल 20 धाबा. अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाबेला प्राधान्य. एक धाबेनं संघ 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. विकेट गमावलं नाही. या पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळतं. 44 धाबा चेस करायच्या 24 बॉल मध्ये आणि तो अंतर चेस करत असताना अगदी चांगला खेळ सध्या या मॅच मध्ये जिते टीमचा पाहायला मिळतं. प्रहार केला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत हो त्याला चकवा देत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सध्या चुका करतोय कानोबा स्पोर्ट कुंडेवाल आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना जितू आई 11 जिते टीमला या बॉल मध्ये देखील चौकार आलाय. चांगली बॅटिंग आहे दोन्ही साईडनं सध्या आक्रमण पाहायला मिळतं आणि धावगतीला वेग दिलाय. संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॉल शिल्लक असतील 13 मध्ये 19 धावेंची गरज. 13 बॉल 19 समीकरण. समोर फलंदाज रोहित म्हात्रे. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत या बॉलमध्ये सिंगल धाबेला प्राधान्य. एक धाबेनं संघ पुढे सरकला. टोटल 26 धावा धाव पुस्तकावरती. षटकाचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 26 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता येणारे 12 बॉलांना 18 धाब्यांची गरज. येणारे 12 बॉल 18 धाब्यांची गरज. आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. खरं तर जे बापदेव टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू बारक्या शलके आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. येणारे 12 बॉल 18 धाब्यांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तेवढाच चांगला खेळ सध्या आपण जितू 11 जिथे टीमचा पाहतोय. जर मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर विकेट खूप महत्वाचे असतील. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. आपल्या बॉलर मध्ये अडवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला आणि हा पहिला बॉल निर्धाव फेकला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता. खरं तर जितू गायकवाड हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी टर्लिंग पॉईंट षटक हा फेकावा लागेल गोलंदाज जितूला. समोर फलंदाज पाहिलं तर रोहित म्हात्रे. चेंडू आबेमध्ये कॅच इम्पॉर्टंट असे प्रयत्न झालाय. थोडासा दूर राहिला. टीपला चेंडू निघून चाललाय. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हो चित्याच्या चपलाईनं अगदी या 3 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त रन इन द बिटवीन. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंचं चांगलं तालमेल पाहायला मिळतं आणि या 3च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटल 29 धावा धाव पुस्तकावरती. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये करायच्यात 15. 10 बॉल 15चं समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार केलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल. संपला फलंदाज हरेश गावनचा खेळ. हा धक्का लागला पहिला जितू 11 जिते टीमला.
बाहेर गेलाय. समीकरण आता पाहिलं तर येणारे 9 बॉल 15 धाब्यांची गरज. मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या गोलंदाजी करत असताना कान्होबा स्पोर्ट कोंडेबाज संघ. जरूर 12 बॉल मध्ये 26 धाबा खर्च केला आणि त्याच्यानंतर वापर मॅच मध्ये गोलंदाज जितूचं केलं आणि 3 बॉल मध्ये 3 धाबा खर्च करत असताना एक महत्वाचं विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो मात्र हरेश कावन. आता नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील हा इन झाला. निलेश पाटीलला पहिल्याच मॅच मध्ये अगदी चांगलं खेळ साकारलं आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील हिरो राहिला आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहिलं तर 9 बॉल मध्ये करायच्यात 15 धाबा. हलवारपणे शिरकाव करतोय सध्या कान्होबा स्पोर्ट कोंडेबाज संघ. गोलंदाज तयार. अलाउन द कार्पेटनं हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कम्पेअर थोडासा लेझी क्रिकेट आणि इथे दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न कलेक्टिंग झाली नाहीये. थ्रो अचूक होती आणि त्याच्या कारणास्तव या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा आल्यात. प्रत्येक धाव खूप महत्वाचा आणि त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जितो 11 जिथे टीमचा पाहायला मिळतं. जर व्यवस्थित ऑस्ट्रमवरती थ्रो झाली असती कलेक्टिंग केली असती तर कदाचित अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर गेला असता आणि दबाव नक्कीच जिथे संघावरती टाकला गेला असता. मात्र तसं घडलं नाही. या बॉलवरती धाबा आल्या 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. समीकरण 8 बॉलमध्ये 13. चेंडू आबेमध्ये लॉंग लेगला नॉन स्टॉप चेंडू निघून चालला. बॅट कटनं या धाबा जोडल्या जातील. आलाय चौकार. विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच शिवकट टीम समोर फाईट करेल. खरं तर आपण पाहिलं तर शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो शिवकट टीम समोर फाईट करेल. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो रामचंद्रजी पाटील शिवकर यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धावेला प्राधान्य. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समाधान वास्कर हा गोलंदाज झालाय. आता येणारे 5 बॉल आणि 2 धावांची गरज. संघ 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती तुम्ही निलेश पाटीलला पाहता. अवघ्या 2 धावेची गरज. 5 बॉल इथे शिल्लक असतील. समाधान वास्कर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चेंडू आबेमध्ये यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. आता येणारे 4 बॉल आणि गरज मॅच मध्ये 2 धाव्यांची. तर येणारे 4 बॉल आणि आता 2 धावांची गरज. समाधान वास्कर हा गोलंदाज पाहता. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला फटका विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम.
G2 11 जिते संघ. लगेच विनंती करेन संघ नायकाला की आपण टॉस साठी या. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला तिरंगा शिवकर आणि त्याला फाईट करेल तो मात्र G2 11 जिते. त्यातून एक संघ विजय ठरेल. तो संघ अगदी समसमत्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव केलं जाईल. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवेल. चला टॉस साठी या.